नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आकाश शिंदे आपलं कल्पवृक्ष हायटेक करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण मराठी ग्रामरची संपूर्ण मराठी ग्रामर ही एक सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण एक लेक्चर एक चॅप्टर आपण त्याच्यामध्ये पाहिला आहे. भाषा, लिपी व स्वरूप भाग 1 यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ठीक आहे. आज आपण भाषा, लिपी व स्वरूप याचा भाग 2 घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो की जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लगेचच चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटन आहे त्या बटनावरती प्रेस करा. त्याचबरोबर त्याच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्या जर काही शंका असेल, कुशंका असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती त्या कुशंका शंका विचारू शकता. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट देऊ शकता, सूचना देऊ शकता. आपल्या शंकेचं निरीक्षण केलं जाईल आणि त्याचबरोबर आपल्या किंवा आपल्याला एखादा जर टॉपिक अवघड वाटत असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला जर लेक्चर हवे असेल तर त्या टॉपिकला सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता. त्याच्यावरती मी येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ लेक्चर घेऊन येईल. तर जाऊया आपण आपल्या आजच्या संपूर्ण मराठी ग्रामर या सिरीजला मधील भाषा, लिपी व स्वरूप भाग 2 ला सुरुवात करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषा, लिपी व स्वरूप याचा भाग 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं त्याला एकदा थोडंसं रिवाइज करू एक 20-30 सेकंदामध्ये आणि आपल्या ह्या दुसऱ्या टॉपिकला सुरू करू. ठीक आहे. आपण बघा भाषामध्ये काय बघितलं होतं की भाषा म्हणजे काय, कशाला म्हणायचं भाषा, भाषा म्हणजे काय बघितलं होतं, विचार व्यक्त करण्याचं साधन. त्याचबरोबर भाषेचं स्वरूप बघितलं होतं. मग भाषेचं स्वरूप पाहत असताना आपण मित्रांनो मातृभाषा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यातनं आपण भाषेचं स्वरूप समजून घेतलं होतं. मग बोलीभाषा कशाला म्हणायचं, मातृभाषा कशाला म्हणायचं, प्रमाण भाषा कशाला म्हणायचं याचा आपण भाग 1 मध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भाषेचे जे 2 प्रकार मानले जातात ते 2 प्रकार सुद्धा आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये स्वाभाविक भाषा असेल किंवा दुसरा कृत्रिम असेल, हे दोन्ही पण आपण डिटेलमध्ये याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण भाषेचं उगम स्थान सुद्धा बघितलं होतं की भाषेचं उगम स्थान काय आहे. त्याच्यानंतर लिपी याविषयी थोडीफार माहिती घेतली होती. तर चला आज आपण लिपीपासून सुरुवात करणार आहे भाग 2 मध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या स्क्रीनवरती आता दिसतंय की लिपी. ठीक आहे. लिपी म्हणजे काय, कशाला म्हणायचं लिपी. ठीक आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो तिला काय म्हटलं जातं, लिपी असं म्हटलं जातं. काय की आपण ज्या खुणांनी काय करतो, लेखन करतो तिला काय म्हटलं जातं, लिपी असे म्हणतात. ठीक आहे. मग मराठी भाषेची लिपी कोणती आहे, कारण आपण काय पाहतोय, मराठी भाषेचं व्याकरण पाहतोय. आपल्याला एक्झाम मध्ये काय, मराठी भाषेचं व्याकरण. ठीक आहे. मग मराठी भाषेची लिपी काय आहे, तर मराठी भाषेची लिपी काय आपली देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा मराठी भाषेची लिपी काय आपली देवनागरी लिपी आहे. आणि या देवनागरी लिपीमध्ये ज्या अक्षरांवरती आडवी रेषा मानली जाते, ठीक आहे, तिला काय म्हटलं जातं, शिरोरेषा असं म्हटलं जातं. देवनागरी लिपीमध्ये काय केलं जातं, अक्षरांवरती जी एक आडवी रेषा मारली जाते या आडवी रेषाला काय म्हटलं जातं, शिरोरेषा असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. याच्यावरती पोलीस भरती, सरळ सेवेला प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा, आता या लिपींचे काही प्रकार आहेत. काही लिपी आपल्याला अभ्यासासाठी आहेत, तर त्या लिपी आपण समजून घेणार आहोत कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे. ज्या महत्त्वाच्या लिपी आहेत ज्याच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, भरतीला सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर पहिलं बघा ब्राह्मी लिपी. पहिला प्रकार जो आहे किंवा पहिली जी लिपी आहे ती कोणती आहे, ब्राह्मी लिपी आहे. ठीक आहे. मग आता ही ब्राह्मी लिपी
अत्यंत प्राचीन लिपी आहे. म्हणजे सर्व लिपींमध्ये ब्राह्मी लिपी जी आहे ही काय आहे, अत्यंत प्राचीन लिपी असं म्हटलं जातं तिला. ठीक आहे. आणि ह्या लिपीला सर्व लिपींची काय म्हणलं जाते, सर्व लिपींची काय म्हणलं जातं, जननी असं म्हटलं जातं. मग आता ह्या ब्राह्मी लिपीला ब्राह्मीच का नाव दिलं गेलं असेल, तर त्याला पण एक हे की अशी विचारधारा आहे की या लिपीचा जो शोध आहे हा कोणी लावलाय, साक्षात कोणी लावला, तर ब्रह्मदेवाने लावला. म्हणजे ब्राह्मी लिपीचा शोध ब्रह्मदेवाने लावला, अशी एक काय समाजामध्ये विचारधारा आहे. म्हणूनच काय केलं जातं की ब्राह्मी लिपी म्हणजे त्या लिपीला ब्राह्मी हे नाव दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी लिपी जिला खारोष्टी लिपी. ठीक आहे. आता हा दुसरी जी लिपी आहे तर हिचं जे दुसरं नाव आहे म्हणजे हिला गांधारी लिपी या नावाने सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. परीक्षेला विचारलं जातं की खारोष्टी लिपीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जाईल. ठीक आहे. तर कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा आता ही जी लिपी होती तर सर्वसाधारणपणे 3ऱ्या शतकापर्यंत, कोणत्या 3ऱ्या शतकापर्यंत याचा उपयोग केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर कुशाण काळ, बौद्ध साहित्य जे आहेत या बौद्ध साहित्यांमध्ये काय केलेलं आहे, खारोष्टी लिपीचा काय उल्लेख आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. मग परीक्षेला याच्यावरती सुद्धा असाही प्रश्न विचारू शकतो की मग कुशाण काळ किंवा बौद्ध साहित्यामध्ये खालीलपैकी कोणत्या लिपीचा समावेश आहे किंवा कोणत्या लिपीचा उल्लेख केला गेला आहे, तर काय असेल त्याचं उत्तर, खारोष्टी लिपी. लक्षात राहू द्या, खारोष्टी लिपीचं दुसरं नाव काय आहे, गांधारी लिपी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो लिपी आहे ती कोणती आहे, देवनागरी लिपी. बघा ह्या ठिकाणी तिसरी लिपी जी आहे ती कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. बघा आता देवनागरी लिपी काय आहे किंवा देवनागरी लिपीला देवनागरी हे नाव कसं पडलं, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. बघा आता देवनागरी लिपी जी आहे तर हिला आर्यांची लिपी असं म्हटलं जातं. कोणत्या लिपीला आर्यांची लिपी असं म्हटलं जाईल, तर देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, आर्यांची लिपी असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं आर्यांची लिपी, कारण आर्य लोक स्वतःला काय मानतात, देव मानतात. ठीक आहे. आर्य लोक काय करतात, स्वतःला देव मानतात. म्हणून आर्य लिपीला काय म्हटलं जातं, सॉरी देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, आर्यांची लिपी. आता हे नाव जे पडलं ना ते बघा, आता हे जे आर्य लोक जे आहेत तर हे कुठं राहायचे, नगरामध्ये राहायचे. म्हणजे अशी एक कथा आहे की आर्य लोक काय कुठं राहतात, नगरामध्ये राहतात. ठीक आहे. आणि ते स्वतःला काय करतात, तर देव मानतात. मग नगरात राहणाऱ्यांची लिपी म्हणजे कोणती लिपी, तर देवनागरी लिपी, अशी एक विचारधारा आहे. ठीक आहे. येते लक्षामध्ये. मग ही जी देवनागरी लिपी आहे ह्या देवनागरी लिपीचं दुसरं नाव किंवा त्याला कोणत्या नावाने संबोधलं जातं हे सुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर मग देवनागरी लिपीला काय, बाळबोध लिपी असं संबोधलं जातं किंवा तिचं दुसरं नाव काय आहे, बाळबोध लिपी. ठीक आहे. आता ही जी देवनागरी लिपी आहे ना तर ह्या लिपीला परिपूर्ण लिपी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, परिपूर्ण लिपी. का परिपूर्ण लिपी म्हटलं जातं, कारण या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला काय आहे, स्वतंत्र चिन्ह आहे. या लिपीमध्ये काय आहे, प्रत्येक जे ध्वनी आहेत या ध्वनीला काय आहे, स्वतंत्र चिन्ह आहेत. म्हणून देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, परिपूर्ण लिपी असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मग आपण ज्या भाषेचं व्याकरण पाहतो, कोणत्या भाषेचं, मराठी भाषेचं व्याकरण पाहतो. मग ही जी मराठी भाषा आहे तर ही कोणत्या लिपीत लिहिली जाते, तर देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत असली पाहिजे की देवनागरी लिपी जी आहे तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. कुठून कुठे लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. ठीक आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर चौथा जो लिपी आहे तर ती कोणती आहे, की मोडी लिपी. आता बघा मोडी लिपीलाच दुसरं नाव काय आहे, धाव लिपी. मोडी लिपीलाच काय म्हटलं जातं, धाव लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता धाव लिपी का म्हटलं जातं किंवा मोडी लिपी का म्हटलं जातं, कारण म्हणजे जी देवनागरी लिपी आहे या देवनागरी लिपीला काही काळ काय केलं जातं, मुरड घालून लिहिण्याची जी काय होती पद्धत होती. ठीक आहे. ह्या पद्धतीलाच काय म्हटलं जातंय,
देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. राहील लक्षामध्ये, सॉरी, मोडी लिपी असं म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं मोडी लिपी? की जे देवनागरी लिपी आहे, ही देवनागरी लिपी काय केली जायची, काही काळ मुरड घालून लिहिण्याची जी पद्धत होती, त्यामुळे या लिपीला काय म्हटलं जातं, मोडी लिपी असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे. हे आता आपण ज्या 4 लिप्या पाहिलेल्या आहेत, ह्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे काही पॉइंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात, हे तुम्ही एका सेपरेट असे एक नोटबुक बनवा आणि ह्या नोटबुकमध्ये काय करा, पॉइंटच्या स्वरूपात लिहून घ्या, जेणेकरून ते तुम्हाला त्याचा काय होईल, फायदा होईल. आता बघा, भारतातील भाषा. ठीक आहे. आता महत्वाचं हे पण आहे की भारतातील भाषा. ठीक आहे. आता भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, हे भाषिक गट जे आहेत, हे 2 प्रकारचे आहेत. भाषिक गट किती आहेत? 2 प्रकारचे आहेत. त्याच्यामधला पहिला जो आहे इंडो युरोपियन गट. पहिला गट कोणता आहे? इंडो युरोपियन गट. म्हणजे भारतामध्ये याचं जर प्रमाण बघितलं तर किती आहे? 76% इतके लोक जे आहेत ते इंडो युरोपीय गटातील भाषा बोलले जातात. आणि ह्या इंडो युरोपीयचं त्याला अजून एक दुसरं नाव आहे की काय नाव आहे त्याला? इंडो आर्य. ठीक आहे. इंडो आर्य हे एक नाव त्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते कोणतं आहे? द्रविडीय भाषा. आता हे द्रविडीय भाषा बोलणारे जे लोक आहेत, तर हे लोक किती आहेत? की 24% आहे. ठीक आहे. आता हे आपण मॅपच्या स्वरूपात काय करूया, नकाशाच्या स्वरूपात काय करूया, समजून घेऊया. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला जो मॅप दिसतोय, भारताचा मॅप दिसतोय, या मॅप मध्ये जो हा पिंक कलरचा जो एरिया आहे, म्हणजे हा आपला साऊथ इंडिया ज्याला म्हटलं जातं, हा जो पिंक कलरचा मॅप आहे, तर हे सगळे द्रविडियन भाषा बोलणारे लोक आहेत. हे काय आहेत? सर्व द्रविडियन भाषा बोलणारे लोक आहेत. ठीक आहे. म्हणजे हा जो गट आहे द्रविडियन भाषा बोलणारा गट, हा जो पिंक कलर मध्ये तुम्हाला दिसतोय तो. मग त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रापासून म्हणजे जवळपास कुठून, हा जो वरचा गट आहे महाराष्ट्रापासून वरती, म्हणजे महाराष्ट्र, आणि हा इकडे जो आहे हा आर्य भाषिक गट आहे. हा काय आपला आर्य भाषिक म्हणजे इंडो युरोपीय किंवा इंडो आर्य भाषा बोलणारा गट आहे. ह्याचे जे पर्सेंटेज आहे हे किती आहे? 76%. ठीक आहे. हे किती आहेत? 76%. आणि हा जो पिंक कलरचा आहे, तर हे बोलणारे किती आहेत? तर हे आहे 24%. ठीक आहे. हे किती आहेत? 24%. परीक्षेच्या दृष्टीने हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता स्क्रीनवरती अजून तुम्हाला दिसेल की आर्य गटातील भाषा कोणत्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आर्य गटातील भाषा. त्याच्यामध्ये देवनागरी लिपीतील मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, संस्कृत भाषा असेल, पाली भाषा असेल, गुजराती भाषा असेल, बंगाली भाषा असेल, या सगळ्याच्या सगळ्या भाषा कशा आहेत? आपल्या आर्य गटातील भाषा आहेत. ठीक आहे. लक्षात राहू द्या, या सगळ्याच्या सगळ्या भाषा कशा आहेत? आपल्या आर्य गटातील आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इकडं, आता हे जे द्रविडियन गटातील आहे, या द्रविडियन गटामध्ये बघा या 4 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्याच्यामध्ये येते तमिळ, त्याच्यानंतर तेलुगू, त्याच्यानंतर मल्याळम आणि कानडी भाषा. ठीक आहे. आता तुम्ही याचा अभ्यास करत असताना तुम्ही तमिळ भाषा ही कोणत्या भाषेची राजभाषा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तमिळ भाषा कोणत्या राज्यात बोलले जातं? तर तमिळनाडूमध्ये बोलले जाते. कुठं बोलले जाते? तमिळनाडू. ठीक आहे. तमिळनाडू जे राज्य आहे आपलं, तमिळनाडूमध्ये काय केले जाते? ही भाषा बोलली जाते. त्याच्यानंतर मग तमिळनाडूची राजधानी कोणती आहे? तर चेन्नई आहे. त्याच्यानंतर तेलुगू ही जी भाषा आहे, तर ही तेलुगू भाषा कुठं बोलली जाते? तर तेलुगू भाषा कुठं बोलली जाते? तर आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल. ठीक आहे. या ठिकाणी काय केली जाते? ही तेलुगू भाषा बोलली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्याळम भाषा ही केरळमध्ये बोलली जाते. केरळची ती राज्यभाषा आहे. कानडी भाषा ही कर्नाटकमध्ये बोलली जाते. ही कर्नाटकची काय आहे? राजभाषा आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की हे जे भारतातील ज्या भाषा आहेत त्याचा हा काय केलेलं आहे आपण जे भाषिक गट आहेत 2 तर ते गट काय केले समजून घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता ह्या ठिकाणी भारतातील सर्वात जुन्या भाषा पुढचा पॉइंट काय आहे की भारतातील सर्वात जुन्या ज्या भाषा आहेत तर त्या भाषा कोणत्या आहेत. परीक्षेला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या भाषा ह्या काय सर्वात जुन्या भाषा आहेत. तर संस्कृत आणि काय तमिळ भाषा ह्या काय भारतातील सर्वात जुन्या भाषा आहे. आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे पण बघितले की संस्कृत भाषेला कशाची भाषा म्हटलं जाते, कशाची जननी म्हटलं जातं तर मराठी भाषेची. म्हणजे आपल्या मराठी भाषेची जननी कोण आहे तर संस्कृत भाषा आहे. आणि मराठी भाषेचं उगम स्थानची जी भाषा आहे म्हणजे कशापासून उगम झालाय आपल्या मराठी भाषेचा तर संस्कृत आणि प्राकृत भाषा. लक्षात राहू दे हे दोन्ही पॉइंट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपली जी राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेनुसार संपूर्ण देशाचा काय केला जातो कारभार चालवला जातो. मग आपली ही जी राज्यघटना आहे तर ही राज्यघटनानुसार म्हणजे राज्यघटनेच्या कलम किती 43 नुसार हिंदी व इंग्रजी या भाषांना काय केलेलं आहे संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषेचा काय केलेला आहे दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा लक्षात राहू दे. संघराज्याच्या ह्या काय व्यवहारांच्या भाषा कोणत्या आहेत हिंदी आणि इंग्रजी. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि राज्यघटनेतील कोणतं कलम भाषेसंदर्भात आहे तर कलम 343. याच्यावरती या अगोदर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत की भारतीय राज्यघटनेने अशा किती भाषा आहेत की ज्यांना काय केलेलं आहे राजभाषांचा दर्जा दिलेला आहे. आता राजभाषा म्हणजे काय त्या एखाद्या स्पेसिफिक राज्याची प्रमुख भाषा असते. तिथं सर्वाधिक ती जास्त प्रमाणात बोलली जाते. ठीक आहे. तिचा कारभार सुद्धा राजभाषेमध्ये केला जातो. ठीक आहे. मग असं जे आहे तर भारतामध्ये सर्वसाधारणप्रमाणे जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यानुसार 22 प्रादेशिक भाषांना काय केलेलं आहे राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. किती भाषांचा 22 प्रादेशिक ज्या भाषा आहेत या 22 प्रादेशिक भाषांना राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. आता या 22 ज्या प्रादेशिक भाषा आहेत तर याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा. याच्यामध्ये समावेश होणाऱ्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये आहे बघा आसामी आहे, बंगाली आहे, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, त्याच्यानंतर काश्मीरी आहे, कोकणी आहे, मैथिली आहे, मल्याळम आहे, मणिपुरी आहे, मराठी आहे, नेपाळी आहे, ओरिया आहे, पंजाबी, उर्दू, संस्कृत, सिंधी, संताली, तमिळ असेल, तेलुगू असेल या सगळ्या 22 भाषा काय आहेत प्रादेशिक भाषा आहे की ज्यांना काय मिळालेला आहे राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीने काय की भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला काय केलेलं नाहीये राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. काय सांगतोय मी की भारतीय संविधानाने काय केलं नाही की कोणत्याही भाषेला काय केलं नाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला नाही. ठीक आहे. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. नाहीतर परीक्षेला आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या भाषेला राज्यघटनेने काय केलेलं आहे राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये असेल इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल आणि किंवा दुसरं एखादा असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की कोणत्याही भाषेला आपण काय दिलेला नाहीये राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदी आणि संस्कृत या भाषा काय आहेत संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा. व्यवहार करण्यासाठी या दोन भाषांना काय केलेले परमिशन दिलेली आहेत. परंतु ह्या म्हणजे ही अधिकृत आपल्या देशाची काय नाहीये राष्ट्रभाषा नाहीये. ठीक आहे. अजून एक पॉइंट की जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. ठीक आहे. जगामध्ये कोणती सर्वाधिक भाषा बोलली जाते तर चायनीज ही भाषा बोलली जाते. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की इंग्रजी ही भाषा जगात सर्वाधिक बोलली जाते की नाही तर जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर चायनीज ही भाषा काय जगामध्ये सर्वाधिक बोलली
बघा आता आपण 2 मिनिटामध्ये आपण जे काय पार्ट भाग 2 मध्ये शिकलो आहोत त्याचे एकदा रिव्हिजन करूया. ठीक आहे. बघा आपण सुरुवात केली होती लिपी. लिपी म्हणजे काय, आपण ज्या खुणांनी लेखन करतो तिला लिपी असं म्हटलं जातं. दुसरं बघितलं होतं आपण की मराठी भाषेची लिपी. मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. म्हणजे मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते आणि देवनागरी लिपीत अक्षरांवरती काय केली जाते, जी आडवी रेषा मारली जाते तिला शिरोरेषा असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आपण बघितलं होतं की लिपींचे प्रकार जे आहेत किंवा कोणत्या लिपी आपल्याला अभ्यासाला होत्या त्या पाहिल्या होत्या की पहिलं होतं ब्राह्मी लिपी. ही अत्यंत काय प्राचीन लिपी मानली जाते. ब्राह्मी लिपीला काय म्हटलं जातं, अत्यंत प्राचीन लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व लिपींची तिला काय म्हटलं जाते, जननी म्हटलं जातं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ब्रह्मदेवाने तिचा काय लावलाय, शोध लावलाय, अशी एक विचारधारा आहे समाजामध्ये, म्हणून तिला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे पण पॉईंट महत्वाचा आहे, परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दुसरी लिपी बघितली होती आपण, ती होती खारोष्टी लिपी. खारोष्टी लिपीचं दुसरं नाव जे आहे ते काय आहे, गांधारी लिपी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या शतकापर्यंत ह्या लिपीचा उपयोग करण्यात आलाय साहित्यामध्ये, हे आपल्याला दिसून येतं. किंवा कुशन काळ असेल, बौद्ध साहित्य असेल, याच्यामध्ये सुद्धा खारोष्टी लिपीचा काय आहे उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे पुढची लिपी म्हणजे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही काय आर्य लोकांची लिपी आहे. आर्य लोक स्वतःला देव मानत आणि आर्य लोक कुठं नगरामध्ये राहत होते, म्हणून नगरामध्ये राहणाऱ्या लोकांची लिपी म्हणून कोणतं नाव पडलं होतं, देवनागरी लिपी हे नाव पडलं होतं. देवनागरी लिपीचं दुसरं नाव काय आहे, बाळबोध लिपी आहे. ठीक आहे. देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला काय आहे, स्वतंत्र चिन्ह आहे. त्याच्यामुळं देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, परिपूर्ण लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चौथी जो पाहिली होती ते मोडी लिपी पाहिली होती की जी आपली देवनागरी लिपी आहे, या देवनागरी लिपीलाच काय मुरड घालून लिहिण्याची जी पद्धत आहे, ह्या पद्धतीला किंवा ही जी पद्धत होती म्हणून तिला काय म्हटलं जातं, मोडी लिपी असं म्हटलं जातं. मोडी लिपीचं दुसरं नाव काय आहे, धाव लिपी हे आहे. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे सुद्धा महत्वाचं आहे, हे आज आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आपण ज्या काही प्रादेशिक भाषा आहेत किंवा त्याला राजभाषा असं म्हटलं जातं, म्हणजे जे भारताचं संविधान आहे किंवा राज्यघटना आहे, या राज्यघटनेने 22 प्रादेशिक भाषांना काय केलं होतं, राज्यभाषेचा दर्जा दिलेला आहे. मग त्या 22 भाषा कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघितल्या होत्या. ठीक आहे. ह्या ठिकाणी ह्या चार्टमध्ये ह्या 22च्या 22 भाषा मी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या नोट डाऊन करून ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा काय केलेला नाही, दर्जा दिलेला नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे IMP आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची फसगत होती. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, याच्यावरती व्यवस्थित लक्षात ठेवा ह्या गोष्टी. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की भारतामध्ये 2 प्रकारचे भाषिक गट आहेत. ठीक आहे. एक इंडो युरोपियन आहे जे 76% लोक बोलतात आणि दुसरं जे पाहिलं होतं द्राविडियन भाषा जे की 24% लोक बोलतात. ठीक आहे. भारतातील सर्वात जुन्या भाषा कोणत्या असतील तर एक आहे संस्कृत, दुसरी म्हणजे तमिळ. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेने कलम 343 नुसार काय केले, हिंदी आणि इंग्रजी भाषांना काय केलेलं आहे, संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग कलम 343 कशा संदर्भात आहे तर भाषा संदर्भात आहे. ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने, हे पण लक्षात असू दे. त्याच्यानंतर आपण हे सर्व पॉइंट जे आहेत आपण हे काय केलेले आहेत आज समजून घेतलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त याला शेअर करा. ठीक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जो प्रत्येक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करण्याचं एक स्वप्न मनाशी बाळगलं आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं काय होईल, नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्हाला जर ह्या काही सूचना द्यायच्या असेल, काही कमेंट जर करायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला काय पर्सनल लेवलवरती जर क्वेश्चन जर विचारायचे असेल तर या ठिकाणी आपला अकॅडमीचा व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता.
तुमच्या त्या शंकेचं प्रश्नांचं निरसन केलं जाईल. ठीक आहे. तर भेटूया येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घरी राहा, सेफ राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद.